हॅलो 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 मॅडम, मी तुषार बोलतोय दैनिक प्रकाश मधून. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, थोडा वेळ आहे का? हां बोला. बरं, तुम्हाला भंडारी सरांनी या इंटरव्ह्यू बद्दल सांगितलं असेलच ना? हां. तर मॅडम मला आधी तुमची थोडी माहिती द्या ना. मला वाटतं तुम्ही सिरियलच्या संदर्भात फक्त प्रश्न विचारलेत तर बरं होईल. पण मॅडम, ही माहिती आम्हाला सिरियलच्या स्पॉट बॉय कडूनही मिळू शकते. मला तुमची माहिती हवी होती. तर मॅडम, सौभाग्यवतीचा रोल मिळाल्यावर कसं वाटतंय? छान वाटतं. म्हणजे उत्तम भूमिका मिळाली तर ती उत्तमपणे सादर करावी असं वाटतं. तुम्हाला हा रोल कसा काय मिळाला? हा रोल मला अभिनयाच्या जोरावर मिळाला. आणि तुमच्या घरी या क्षेत्रात आधी कोणी होतं का? नाही. मॅडम, सौभाग्यवतीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? मला वाटतं की मला एक भूमिकेचं समाधान मिळेल. तुमचे आदर्श कोण या क्षेत्रामध्ये? माझे खूप आदर्श आहेत या क्षेत्रामध्ये. बरं मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न. या क्षेत्रात बायकांना पुरुषापेक्षा वाईट वागणूक मिळते असं तुम्हाला वाटतं का? हॅलो मॅडम, हॅलो. हां हां. शक्य आहे असं होणं? बाई म्हणून तुम्हाला हे क्षेत्र कसं वाटतं? काय वाटणार म्हणजे कसं आहे बघा ना की क्षेत्र बदललं म्हणून काही लोकांची दृष्टी बदलते असं नाही. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. तुमचं लग्न झालंय? हॅलो मॅडम, सांगा ना मॅडम, तुमच्या आयुष्यात कोणी आहे का? आय मीन एखादी स्पेशल व्यक्ती वगैरे? खूप जड आहे का ग साडी? नाही फारशी, पण किती छान बसली अगं. काय हो अगं, हस की जरा, एवढी छान दिसतेस. हसून दाखव बरं. मनीषा खरंच इतकी महाग असेल का ग ही साडी? म्हणजे माझा अंदाज जर खरा असेल ना तर निदान 15,000ची तरी आहे ही साडी. 15,000 कशाला साडीवर खर्च करायचे? तू नको ना करू हा विचार. भाऊजींची इच्छा लक्षात घे ना ग. त्यांना वाटलं असेल आपलं नवं काम सुरू झालंय, लक्ष्मीसाठी छान महागातली साडी घेऊन येऊया. ते सगळं सोड ग, प्रेमानं आणलीये ग त्यांनी साडी. त्यामुळे तू किंमत नको बघू, त्यांचं प्रेम बघ. काय किती छान दिसतेय साडी तुला. कदाचित भाऊजींना हेच हवं असेल. मॅडम, या मालिकेमुळे तुम्ही जगभर प्रसिद्ध होणार. तुम्हाला लोकांकडून खूप प्रेम आणि कौतुक मिळणार. मग गिफ्ट म्हणून तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून काय हवंय? परदेश प्रवासाचं तिकीट, गाडी की दागिना? मॅडम, हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. काय हवं ते फक्त सांगा. खरं सांगू का, मला हवाय आनंद, कामातलं समाधान, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद. हल्ली पाणी खूप कमी येतं रे. ते साठवून ठेवण्यासाठी ना मला अजून एक मोठं पिंप घ्यायचंय. ते आधी घेऊया. मॅडम, मॅडम, ऐकताय ना तुम्ही? हॅलो